नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी ए.पी. देशमुख. शेतकरी बंधूंनो, महाडीबीटी मार्फत आपली विविध योजनेसाठी निवड झाली असेल, परंतु आता काही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत कागदपत्र सादर केलेले नाहीत. म्हणजेच त्यांची निवड झाल्यानंतर ऑनलाईन मध्ये त्यांनी कागदपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या स्तरावरती ती पेंडन्सी दाखवते. तर आता अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जर कागदपत्र आता सादर केले नाहीत तर अशा शेतकऱ्यांचं जे शेतकरी स्तरावरील कागदपत्र अपलोड करण्यासाठी पेंडिंग असेल तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज आता रद्द होणार आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांची महाडीबीटी या पोर्टल मार्फत कृषी विभागाच्या योजनांसाठी निवड होते, अशा शेतकऱ्यांसाठी 7 दिवसापर्यंत कालावधी राहतो. 7 दिवसापर्यंत जर त्यांनी स्वतःचे वैयक्तिक कागदपत्र सादर केले नाही तर अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत हे स्वयं रद्द होत होते. परंतु आता सध्या स्थितीमध्ये खूप प्रमाणात सर्व शेतकऱ्यांची निवड झाल्यामुळे ही जी अट होती ही शिथिल करण्यात आली होती. पण मागील जवळपास 5-6 महिन्यापासून काही कागदपत्र अजूनही शेतकरी स्तरावरती अपलोड करण्याची पेंडिंग आहेत. तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज आता स्वयं रद्द म्हणजे ऑटो डिलीट होणार आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी आपले निवड झाल्यानंतरचे कागदपत्र लवकरात लवकर सादर करावेत, नाहीतर त्यांचे अर्ज आता रद्द होणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार नाहीत. ते शेतकरी स्तरावर असतील तरी त्यांना सध्या स्थितीमध्ये त्यांचे अर्ज रद्द होणार नाहीत. तरी अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जे घटक असेल, जे अवजार असतील यांची खरेदी करून आपले देयक हे महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड करावेत. आणि आपण जे व्यवहार करतो हा व्यवहार RTGS म्हणजेच कॅशलेस व्यवहार आपल्याला करणं जरुरी असते. तरी शेतकरी बंधूंनो, जे महत्त्वाचे कागदपत्र असतील, कोटेशन असेल, टेस्ट रिपोर्ट असेल, आपण हे लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत. तर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्व शेतकरी बंधूंची धन्यवाद.